आणि विमानाचे काही अवशेष तिथे पडलेले आहेत, तुकडे तिथे पडलेले आहेत। त्यामुळे हा अपघात अतिशय भीषण होता हे आपल्याला या दृश्यांवरून स्पष्टपणे दिसतंय। अक्षरशः त्या विमानाचे तुकडे झालेले आहेत आणि त्यामुळे हा अपघात अतिशय भीषण होता। त्यानंतर आजूबाजूचे लोकही तिथे जमा झालेले दिसतात। आपण बघतोय विमानाचे अवशेष पडलेले आहेत। अग्निशमन दलाच्या वतीने ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि अपघातस्थळी पोलिसांचा फौजफाटाही दाखल झालेला आहे। आजूबाजूचे नागरिक गोळा झालेले आहेत आणि या विमानातील सगळ्या प्रवाशांचा रेस्क्यू सुरू आहे। त्यावेळची दृश्य आपण पाहतोय। बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झालाय आणि त्यानंतर अपघात स्थळावरची दृश्य आपण पाहतोय। विमानाने पेट घेतलेले आहे, विमानाचे अवशेष इकडे तिकडे पडलेले आहेत, विमानाचे तुकडे पडलेले आहेत आणि त्याबरोबरच विमानाने पेट घेतल्यानंतरची दृश्य आपण बघतोय। आजूबाजूच्या परिसरातही आग लागल्याचे दिसतंय, झाडं पेटलेली आहेत आणि ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आजूबाजूचे लोक तिथे जमा झालेले आहेत।